नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एका अशा संकल्पनेच्या मुळाशी जाणार आहोत, जी आपल्या अस्तित्वालाच एक नवीन दृष्टिकोन देऊ शकते. कधी विचार केलाय का, की वास्तव म्हणजे नेमकं काय? आणि आपली जाणीव, आपली चेतना जर एका खूप मोठ्या बदलातून जात असेल तर? जणू काही संपूर्ण मानवजात एका मर्यादित, कृष्ण धवल दृष्टिकोनातून एका विशाल, रंगीत आणि अधिक एकात्मिक दृष्टिकोनाकडे प्रवास करत आहे. याच बदलाला अनेकदा 3D टू 5D चेतनेचा बदल किंवा मग क्वांटम शिफ्ट असं म्हटलं जातं. तर आज आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे आपण याच प्रवासाचा सखोल वेध घेणार आहोत. तिसरी, चौथी आणि पाचवी मिती म्हणजे नेमकं काय? हे काही वेगळे लोक आहेत की आपल्याच चेतनेचे स्तर आहेत? हा बदल घडताना नेमकी कोणती लक्षणं दिसतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विस्तारित जाणीवेशी आपण स्वतःला कसं जोडू शकतो? चला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. आणि यात एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट करणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे, कोणती? की हा जो बदल आहे तो म्हणजे आपलं भौतिक जग सोडून कुठे दूर हिमालयात निघून जाण्याबद्दल नाही आहे. अच्छा. उलट याच जगात, याच शरीरात राहून ते जग एका नवीन, अधिक सखोल आणि अर्थपूर्ण पद्धतीने अनुभवण्याबद्दल आहे. स्रोतांमध्ये वारंवार एक गोष्ट समोर येते की हा बदल आपल्या कंपनांमध्ये म्हणजे व्हायब्रेशनमध्ये आणि आपल्या दृष्टिकोनामध्ये होत आहे. त्यामुळे पाचवी मिती हे कुठेतरी पोचण्याचं ठिकाण नाहीये. नाहीये. ती एक चेतनेची अवस्था आहे आणि ती आपल्या प्रत्येकामध्ये आधीपासूनच अस्तित्वात आहे. आपल्याला फक्त ती जागृत करायची आहे. ठीक आहे, चला तर मग ही संकल्पना थोडी सोपी करून समजून घेऊया. जेव्हा आपण 3D, 4D, 5D म्हणतो, तेव्हा आपण कोणत्या तरी वेगळ्या ग्रहांबद्दल किंवा ठिकाणांबद्दल बोलत नाहीये. नाही. आपण बोलतोय चेतनेच्या पातळ्यांबद्दल. पण सुरुवात तिसऱ्या मितीपासून करूया. ही तर आपली रोजची दुनिया आहे, आपलं वास्तव आहे की नाही? बरोबर. मग स्रोतांमध्ये याला इतकं मर्यादित का म्हटलं आहे? याच्या मर्यादा नेमक्या कोणत्या आहेत? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण मर्यादित हा शब्द ऐकून थोडं हो, म्हणजे नकारात्मक वाटतं. अगदी, पण याचा अर्थ तसा नाहीये. तिसरी मिती म्हणजे 3D हे आपलं भौतिक जग आहे, जे आपल्याला डोळ्यांना दिसतं. ज्याला आपण स्पर्श करू शकतो. अगदी, ज्याला आपण स्पर्श करू शकतो. इथे वेळेची धारणा अगदी सरळ रेषेत असते. काल, आज आणि उद्या. पण याची मुख्य मर्यादा आहे द्वैतभाव. द्वैतभाव. हो, प्रत्येक गोष्ट इथे दोन टोकांमध्ये विभागलेली आहे. चांगलं, वाईट, बरोबर, चूक, यश, अपयश, माझं, तुझं. आपली ओळख आपल्या शरीराशी, आपल्या नोकरीशी, आपल्या नात्यांशी जोडलेली असते. आणि याच द्वैतभावामुळे विभक्तपणाची भावना खोलवर रुजलेली असते. अच्छा. मी विरुद्ध जग असा एक संघर्ष तो सतत सुरू असतो. म्हणजे सतत एक प्रकारचा संघर्ष आणि न्यायनिवाडा करण्याची वृत्ती. हो. मग या मर्यादित दृष्टिकोनातून बाहेर पडण्याचा पहिला टप्पा कोणता? मला वाटतं इथेच चौथ्या मितीची भूमिका सुरू होत असावी, नाही का? अगदी बरोबर. तुम्ही याला एक प्रकारचा पूल म्हणू शकता किंवा एक संक्रमणाची जागा. ओके. चौथी मिती म्हणजे 4D ही तिसऱ्या मितीच्या भौतिक मर्यादा ओलांडण्याची सुरुवात आहे. इथे वेळेची संकल्पना अधिक लवचिक होते. कधीकधी वेळ खूप वेगाने गेल्यासारखा वाटतो. हो, हे होतं कधी-कधी. तर कधी खूप हळू. पण सर्वात मोठा बदल म्हणजे आपलं लक्ष बाह्य जगाकडून आपल्या आंतरिक जगाकडे वळू लागतं. आपल्या जगाकडे. हो, आपल्या भावना, आपले विचार, आपली ऊर्जा या गोष्टी वास्तवाला आकार देतात याची जाणीव व्हायला लागते. खरं तर हा एक जागृतीचा टप्पा आहे, जिथे आपण आपल्या विचारांचे आणि भावनांचे निरीक्षक बनायला शिकतो. वा, म्हणजे चौथ्या मितीत आपण आपल्या आतल्या जगाचे प्रवासी बनतो. बरोबर. आणि मी या प्रवासानंतर येते पाचवी मिती. इथेच खरी गंमत असं वाटते. हो. कारण याबद्दल खूप उत्सुकता आहे. स्रोतानुसार हा अनुभव नेमका कसा असतो? हे जगणं कसं वेगळं असतं? पाचवी मिती म्हणजे 5D ही विस्तारित चेतनेची पातळी आहे. इथे काय होतं बघा, वेळ आणि अवकाश या वेगवेगळ्या गोष्टी न राहता एकरूप होतात. एकरूप होतात म्हणजे कसं? म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ हे एक ओझं म्हणून राहत नाहीत, तर एक शहाणपण म्हणून आपल्यासोबत असतात. जे काही घडतंय ते का घडतंय, यामागचा मोठा उद्देश काय आहे हे दिसायला लागतं. अच्छा. तिसऱ्या मितीतला हे माझ्यासोबतच का घडलं हा प्रश्न जाऊन यातून मी काय शिकू शकते हा दृष्टिकोन येतो. खूप मोठा बदल आहे हा दृष्टिकोनातला. हो, इथे कोणताही न्यायनिवाडा किंवा पारख करण्याची वृत्ती नसते.
फक्त सखोल समज आणि करुणा असते. सर्व काही एक आहे ही केवळ बौद्धिक कल्पना न राहता तो एक जिवंत अनुभव बनतो. तर मग 5व्या मितीमध्ये कंपन करण्याचा अर्थ काय? हे कंपन किंवा व्हायब्रेशन म्हणजे नेमकं काय? हे अगदी रेडिओच्या फ्रिक्वेन्सी सारखं आहे का? तुम्ही दिलेली उपमा अगदी अचूक आहे. खरंच? हो. कंपन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या भावना आणि विचारांची ऊर्जा आहे. जसं आपण रेडिओवर चॅनल बदलतो तसं 5Dमध्ये आपण आपली चेतना भीती, राग आणि काळजीच्या फ्रिक्वेन्सीवरून काढून प्रेम, शांतता आणि एकतेच्या फ्रिक्वेन्सीवर लावतो. वा! आपलं शरीर तेच राहतं, आपण त्याच जगात राहतो, पण आपण अनुभवत असलेलं वास्तव पूर्णपणे बदलतं. हा बदल आपल्या पाहण्याच्या, अनुभवण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीत होणारा एक सखोल बदल आहे. म्हणजे हा पूर्णपणे आतून होणारा बदल आहे. मग जेव्हा कोणी या उच्च कंपनामध्ये जगायला लागतं, तेव्हा त्याच्या वागण्यात किंवा जाणीवेत काही विशिष्ट बदल दिसतात का? स्रोतांमध्ये याच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांबद्दल सांगितलं आहे, बरोबर? हो. जसं की एकतेची चेतना. हो. याची काही प्रमुख ऊर्जात्मक वैशिष्ट्ये आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकता चेतना, म्हणजे युनिटी कॉन्शियसनेस. आपण इतरांपासून आणि निसर्गापासून वेगळे आहोत ही भावना हळूहळू नाहीशी होते. अच्छा. दुसऱ्याचं दुःख आपलं वाटायला लागतं. दुसऱ्याच्या आनंदात आपण खऱ्या अर्थाने सामील होतो. ही फक्त सहानुभूती नसते, तर समानुभूती असते. अगदी समानुभूती असते. सर्व काही एकाच ऊर्जेतून निर्माण झालं आहे ही खरीखुरी जाणीव होते. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आंतरिक सुसंगतता. याचा नेमका अर्थ काय होतो? आंतरिक सुसंगतता म्हणजे इंटरनल कोहेरन्स. याचा अर्थ आपले विचार, आपल्या भावना आणि आपल्या कृती यामध्ये एक नैसर्गिक ताळमेळ निर्माण होतो. म्हणजे जे विचार करतो तेच करतो. हो. जे आपण विचार करतो तेच आपल्याला वाटतं आणि तेच आपण करतो. यात कोणताही विरोधाभास नसतो. आणि गंमत म्हणजे हा ताळमेळ नसणंसुद्धा एक महत्त्वाचा संदेश देतं. जेव्हा आपण विचार एक करतो आणि कृती दुसरीच करतो, तेव्हा आतून जी अस्वस्थता येते, हो, येते. ती आपल्याला दाखवून देते की आपण आपल्या मूळ उद्देशापासून भरकटलो आहोत. खरं तर ती अस्वस्थताच आपल्याला परत योग्य मार्गावर आणायला मदत करते. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या आतली अस्वस्थता ही शत्रू नाही, तर एक मार्गदर्शक आहे. बरोबर. यानंतर येतं सखोल उपस्थिती. हे तर आजकाल खूप ऐकायला मिळतं, म्हणजे वर्तमानात जगणं. पण हे त्यापेक्षा काही वेगळं आहे का? हो. हे त्याहून अधिक खोल आहे. सखोल उपस्थिती किंवा डीप प्रेझेन्स म्हणजे भूतकाळातल्या चुकांबद्दल पश्चात्ताप किंवा भविष्याची चिंता करत बसण्याऐवजी आपलं 100% लक्ष आणि ऊर्जा वर्तमान क्षणात असणं. 100%. हो. आपलं मन सतत इथे तिथे भटकत नाही. यामुळे आपण जे काही करतो, मग ते साधं जेवण करणं असो किंवा एखादं महत्त्वाचं काम, ते आपण पूर्ण एकाग्रतेने आणि आनंदाने करतो. जीवनाचा खरा रस चखता येतो. अगदी. आणि शेवटचं पण खूप महत्वाचं वैशिष्ट्य, आत्म्याच्या उद्देशाची जाणीव होणं. बरोबर. आत्म्याच्या उद्देशाची जाणीव म्हणजे ओपननेस टू सोल्स पर्पज. जेव्हा आपण शांत आणि वर्तमानात असतो तेव्हा मी इथे का आहे, माझ्या जीवनाचा खरा उद्देश काय आहे, यासारखे खोल प्रश्न मनात येऊ लागतात. आणि उत्तरं? आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रश्नांची उत्तरंही बाहेरून नाही तर आतूनच मिळायला लागतात. वाव. आपल्या जीवनाचा मार्ग अधिक स्पष्ट आणि अर्थपूर्ण वाटू लागतो. जगण्याला एक नवी, खोल दिशा मिळते. हे सगळं ऐकायला खरंच खूप विलक्षण आणि आश्वासक वाटतं. पण हा बदल एका रात्रीत तर होत नसेल? नाही, अजिबात नाही. हा एक प्रवास आहे. मग जर कोणी या प्रवासात असेल तर त्याला काही विशिष्ट चिन्हे किंवा लक्षणे जाणवतात का? म्हणजे एखाद्याला कसं कळेल की त्याची चेतना विस्तारत आहे? नक्कीच. हा बदल अचानक होत नाही, तो हळूहळू, टप्प्याटप्प्याने होतो. स्रोतांमध्ये काही सामान्य चिन्हे सांगितली आहेत, जी या बदलाकडे निर्देश करतात. अर्थात प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. बरोबर. काहींना हे जास्त जाणवेल, काहींना कमी, पण ही सर्व लक्षणं जाणीवेच्या विस्ताराकडेच बोट दाखवतात. त्यातलं पहिलं चिन्ह आहे अधिक आंतरिक स्पष्टता. म्हणजे गोंधळ कमी होतो असं म्हणायचं का? हो, पण त्याहूनही अधिक आंतरिक स्पष्टता म्हणजे जिथे आधी गोंधळ, शंका आणि भीती होती, तिथे आता एक सखोल समज निर्माण होते. गोष्टी का घडत आहेत हे आतून कळायला लागतं. त्यामुळे निर्णय घेणे सोपे जाते. कारण ते निर्णय तर्कानुसार नाही, तर आपल्या आतल्या आवाजानुसार आपल्या उद्देशाशी जुळलेले असतात.
आणि एकतेची भावना. हे तर 5Dच्या वैशिष्ट्यांशी मिळतं-जुळतं आहे. अगदी. हे लक्षण म्हणून अधिक तीव्रतेने जाणवू लागतं. एकतेची भावना वाढीस लागते. रस्त्यावरच्या अनोळखी व्यक्तीबद्दलही मनात प्रेम आणि करुणा निर्माण होते. निसर्गाशी, झाडांशी, प्राण्यांशी एक खोल नातं जाणवायला लागतं. ते आणि मी हा भेद गळून पडतो. हे रंजक आहे. जुन्या गोष्टींपासून अलिप्तता याचा अर्थ नाती तोडणं किंवा जबाबदाऱ्यांपासून पळून जाणं असा आहे का? कारण हे ऐकून भीती वाटू शकते. नाही, अजिबात नाही. उलट नाती अधिक प्रामाणिक होतात. जुन्या गोष्टींपासून अलिप्तता म्हणजे ज्या जुन्या समजुती, सवयी किंवा अशी नाती जी आता आपल्या ऊर्जेला किंवा वाढीला पूरक नाहीत. त्या सुटतात. हो, त्या सहजपणे सुटतात. उदाहरणार्थ, समजा तुमची एखादी नोकरी आहे जी तुम्हाला खूप ताण देते. 3D चेतनेत तुम्ही ती धरून ठेवाल कारण पगाराची भीती असते. पण 5D चेतनेकडे जाताना तुम्हाला आतूनच कळतं की ही ऊर्जा आता तुमच्यासाठी योग्य नाही आणि ती नोकरी सोडण्याचा निर्णय आश्चर्यकारकपणे सोपा वाटू लागतो. बदलाला होणारा विरोध कमी होतो. म्हणजे वेळेची संकल्पना बदलते. याचा अर्थ असा की आपल्याला डेडलाईनची चिंता वाटणं कमी होतं का? कारण ते खूप मोठं ओझं असतं. अगदी बरोबर. वेळेच्या धारणेत बदल होतो. घड्याळाचं राज्य संपायला लागतं. अच्छा. तास, मिनिट, सेकंड यापेक्षा वर्तमान क्षणाला अधिक महत्त्व प्राप्त होतं. आपण वेळेचे गुलाम न राहता वेळेचा योग्य वापर करायला शिकतो. त्यामुळे डेडलाईनची चिंता कमी होते आणि कामाची गुणवत्ता वाढते. कारण आपण दबावाखाली नाही तर प्रवाहाबरोबर काम करतो. आणि शेवटचं, वाढलेली ऊर्जात्मक संवेदनशीलता. म्हणजे काय? आपल्याला लोकांच्या वाइब्स जास्त जाणवतात. हो, अगदी सोप्या भाषेत तसंच. वाढलेली ऊर्जात्मक संवेदनशीलता म्हणजे लोक, ठिकाणे आणि परिस्थिती यांच्यामधील ऊर्जा अधिक स्पष्टपणे जाणवू लागते. कोणती गोष्ट, कोणती व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे आणि कोणती नाही हे तर्कानुसार नाही तर ऊर्जेच्या जाणीवेतून कळतं. म्हणजे एक प्रकारचं इंट्युशन. बरोबर. ही संवेदनशीलता एक विश्वासार्ह आंतरिक GPS बनते, जी आपल्याला नेहमी योग्य दिशेने नेते. तर आपण ही सगळी लक्षणं पाहिली, 5D चेतनेची वैशिष्ट्ये समजून घेतली. हे सगळं खूप आश्वासक आहे. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. हे मार्ग ऐकायला खूप छान वाटतात. शांत बसा, आतला आवाज ऐका. पण रोजच्या धावपळीच्या आयुष्यात, जिथे नोकरी आहे, कुटुंब आहे, जबाबदाऱ्या आहेत, तिथे हे सातत्याने करणं खूप आव्हानात्मक आहे. हो, स्रोतांमध्ये यावर काही उपाय सांगितला आहे का? की सुरुवात कशी करावी? हीच तर सर्वात मोठी अडचण आहे. लोकांना वाटतं की यासाठी सगळं सोडून द्यावं लागेल. बरोबर. पण तसं नाहीये. ही एक आंतरिक प्रक्रिया आहे, जी तुम्ही कुठेही कधीही करू शकता. स्रोतांमध्ये काही सोपे पण प्रभावी मार्ग सांगितले आहेत, जे दैनंदिन जीवनात सहज समाविष्ट करता येतात. जसे की शांतता. पण या गोंधळात शांतता कशी शोधायची? जागरूक शांतता. याचा अर्थ तासभर डोळे मिटून बसणं असा नाहीये. बरं. तर दिवसातून फक्त 5-10 मिनिट फक्त स्वतःसाठी काढणं. मोबाईल नाही, टीव्ही नाही, काहीच नाही. बाल्कनीत उभं राहून फक्त झाडाकडे पाहणं किंवा शांतपणे 1 कप चहा पिणं. बाह्य गोंधळापासून थोडं दूर होऊन आतल्या आवाजाला एक संधी देणं, हीच सुरुवात आहे. आणि ध्यान. ध्यानाचे तर अनेक प्रकार आहेत. कोणता प्रकार अधिक प्रभावी ठरू शकतो? इथे केंद्रित ध्यानावर भर दिला आहे. असं ध्यान जे मन, हृदय आणि शरीर यांच्यात सुसंवाद साधण्यावर काम करतं. ओके. म्हणजे फक्त विचार शांत करण्यावर लक्ष न देता आपल्या हृदयात प्रेम आणि कृतज्ञतेची भावना जागृत करणे आणि शरीराला आराम देणं, हे तिन्ही जेव्हा एका रेषेत येतात तेव्हा आपण उच्च चेतनेशी सहज जोडले जातो. पुढचा मार्ग थोडा आव्हानात्मक वाटतो. निर्णयाशिवाय आत्मनिरीक्षण. म्हणजे आपल्याच विचारांना बघायचं पण त्यांच्यावर चांगलं वाईट असं लेबल लावायचं नाही. हे खूप कठीण आहे. हो, सुरुवातीला कठीण वाटतं, पण सरावाने शक्य होतं. निर्णयाशिवाय आत्मनिरीक्षण म्हणजे आपल्या मनात येणाऱ्या विचारांना आणि भावनांना फक्त साक्षीभावाने पाहणे. साक्षीभावाने? हो, जसं आपण आकाशात ढग येतात आणि जातात ते पाहतो. आपण ढगांना दोष देत नाही किंवा त्यांना पकडून ठेवत नाही. तसंच विचारांचं आहे. यामुळे आपण त्यांच्याशी एकरूप होण्याऐवजी त्यांच्या पलीकडे असलेल्या आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखू लागतो. आणि भावनिक सुसंगतता? हे आंतरिक सुसंगततेशी जोडलेलं आहे का? हो, हे त्याचं एक व्यावहारिक रूप आहे. भावनिक सुसंगतता म्हणजे भीती, सामाजिक दबाव किंवा सवयीने वागण्याऐवजी
आपल्या आतल्या सत्यानुसार जगणे. जे आतून वाटतं तेच प्रामाणिकपणे बोलणं आणि करणं. प्रामाणिकपणा हा विस्तारित चेतनेचा थेट आणि सर्वात सोपा मार्ग आहे. आणि शेवटचा पण अनेकांचा आवडता मार्ग, निसर्गाशी संपर्क. निसर्गाशी संपर्क साधणे खूप महत्वाचे आहे. कारण निसर्ग नेहमीच 5D कंपनामध्ये असतो. तो कोणताही न्यायनिवाडा करत नाही. बरोबर आहे. झाडं, पाणी, जमीन यांची जोडलं गेल्यानं आपलं कंपन नैसर्गिकरित्या वाढतं आणि ऊर्जात्मक संतुलन परत येतं. अणवाणी पायांनी गवतावर चालण्यासारख्या साध्या गोष्टीही चमत्कार करू शकतात. आणि मला वाटतं हे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी या आध्यात्मिक गोष्टींना दैनंदिन जीवनात आणणं महत्वाचं आहे. हे फक्त सकाळी 15 मिनिटं करण्यापुरतं मर्यादित नाही. नाही. जसं की ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर आपण कशी प्रतिक्रिया देतो किंवा कोणी आपल्यावर टीका केल्यावर आपण शांत राहू शकतो का. प्रत्येक क्षण आपल्याला निवड करण्याची एक नवीन संधी देतो. आपण अहंकारातून प्रतिक्रिया देणार की आपल्या आत्म्याच्या चेतनेतून. अगदी बरोबर. ही जोडणी टिकवून ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजे याला सराव न समजता जीवनशैली बनवणे. आपण आपलं आतलं जग कसं जपतो यावरही ते अवलंबून आहे. शांततेचे क्षण निर्माण करणे, ऊर्जा वाढवणारं संगीत ऐकणे, सुसंवादी वातावरणात राहणे आणि आपलं मन उन्नत करणाऱ्या माहितीने भरणे, हे सर्व 5D चेतनेशी जुळवून राहण्याचे ठोस मार्ग आहेत. तर आज आपण 3D ते 5D प्रवासाकडे एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रवास म्हणून नाही, तर चेतनेचा विस्तार म्हणून पाहिले. हा एक असा बदल आहे जो विभक्तपणाकडून एकतेकडे, भीतीकडून प्रेमाकडे आणि गोंधळाकडून स्पष्टतेकडे घेऊन जातो. आणि तो प्रत्येकासाठी प्रत्येक क्षणी उपलब्ध आहे. हो. आणि जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर हा बदल वास्तवापासून पळून जाण्याबद्दल नाहीये, तर आपला वास्तवाचा अनुभवच बदलण्याबद्दल आहे. आपण सर्वजण एका खोल नात्याने जोडलेले आहोत ही आठवण करून देण्याबद्दल आहे. हा बदल आपल्या आतल्या उच्च बुद्धिमत्तेने मार्गदर्शन केलेल्या एका मोठ्या उत्क्रांती प्रक्रियेचा भाग आहे, ज्यात आपण सर्वजण सहभागी आहोत. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. श्रोत्यांमध्ये काही विशिष्ट तारखा आणि ठिकाणांचा उल्लेख आहे, जसे की 11-11 किंवा पेरूमधील माचू पिचू. हो. यांना स्पिरिच्युअल पोर्टल्स किंवा ऊर्जाद्वार म्हटले जाते. हो. श्रोत्यांमध्ये असं म्हटलं आहे की 11-11 सारख्या तारखांमध्ये एक प्रकारची अंकीय सुसंगतता म्हणजे न्यूमेरिकल रेझोनन्स असते. तर माचू पिचू सारख्या ठिकाणी पृथ्वीची नैसर्गिक भूचुंबकीय ऊर्जा, जिओमॅग्नेटिक एनर्जी, ती खूप जास्त तीव्र असते. त्यामुळे या ठिकाणी किंवा वेळी केलेला सराव अधिक प्रभावी ठरतो. हो. तर विचार करा, जर या विशिष्ट क्षणांकडे आणि ठिकाणांकडे लक्ष दिल्यास ते आपल्या स्वतःच्या चेतनेच्या विस्ताराच्या प्रवासात एक वैयक्तिक उत्प्रेरक म्हणून काम करू शकतील का? आपला वेळ आणि उपस्थिती दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.